आपण जे जे काही वेगळे प्रयोग करत आहोत त्यातला आज एक वेगळा प्रयोग म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने लिखित वळणावरची माणसं यातील जी व्यक्तिचित्र आहे या पुस्तकामध्ये त्यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होत आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेले नगर वाचनालयाचे माजी अध्यक्ष माझे मित्र, माझं वयोमानाप्रमाणे नाव सुद्धा तोडदार मासचे पण माझे अध्यक्ष युवराज पवार यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असलेले जे अभिवाचन करणारे महत्वाची व्यक्तिमत्व आहेत, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सत्कार तुमच्या हस्ते आपण या ठिकाणी करतो. त्याचबरोबर सुखतडकर आपण सुद्धा बरं तुमच्या हस्ते पण या ठिकाणी एक सत्कार करत आहोत आणि अनिल वीर तुमच्या हस्ते एक सत्कार या ठिकाणी करत आहोत. प्रथमतः माननीय युवराजजी पवार यांना विनंती करतो की आपण डॉक्टर आदिती काळमेक यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आदिती काळमेक म्हणजे एक अतिशय पुढे येणारं व्यक्तिमत्व आहे, लेखक, त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम करून घेणारा त्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यावर्षी दिल्लीच्या संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ते निमंत्रित आहेत. नंतर टायरच्या गेटवर सरकारी स्वागत करूया. प्रथम व्यक्तिमत्व आहे माझे अनिल वीर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की माझे अतिशय आवडते नट म्हणू, साहित्यिक म्हणू, कवी म्हणू असे चंद्रकांत कारंडेर यांचा सत्कार मान्य अनिल वीर करत आहे. त्याचबरोबर अनिल वीर यांना दुसरी विनंती, त्यांचे लाडके लेखक आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र माने यांचा या ठिकाणी सत्कार करावा. अनिल वीर यांचा मी पण लाडका आहे, स्पर्धा दोघांचा लोकांच्या पर्यंत पोहोचवता हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. उशीर झालेला असल्यामुळं कार्यक्रमाची लगेच सुरुवात करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम जरी मी ग्रंथ महोत्सव समितीचा सदस्य असलो तरी श्री चिटणीस साहेब आणि आमचे सगळे सहभागी ग्रंथ महोत्सव समिती यांचं मी ऋण व्यक्त करतो. एक वेगळा कार्यक्रम, जे शक्यतो बाकीचे सगळे गाण्याचे होतात, पण एक वेगळा अभिवाचनाचा कार्यक्रम मला वाटतं की पहिल्यांदाच ग्रंथ महोत्सवामध्ये होतोय आणि आमच्या सगळ्या समितीनं त्याला होकार दिला. त्यामुळे ह्या मोठ्या स्टेजवर इथं कार्यक्रम करायची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली. वळणावरची माणसं नावाचं व्यक्तिचित्रांचं पुस्तक साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी मी लिहिलं. 30 वर्षांनंतर ही माणसं आज परत जिवंत करण्याचं काम वैदेही कुलकर्णी, आदिती काळमेक आणि चंद्रकांत कांबिरे या 3 लोकांनी केलं असं मला म्हणायला हरकत नाही. कारण काय असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक माणसं येतात, कुठल्या कुठल्या नात्याने येतात, काही प्रसंगाने येतात, घटनेने येतात. सगळीच माणसं आपण लक्षात ठेवत नसलो तरी सुद्धा त्या माणसांनी त्यांच्या अस्तित्वाचे काही ठसे आपल्या मनावर उमटून ठेवलेले असतात. कुठल्या ना कुठल्या कारणानं परत ह्या आठवणी आपल्या मनाच्या चौथऱ्यावर आल्या की ती माणसं आठवतात की आपल्याला हे माणसांनी काय लिहून गेलेलं आहे. त्या माणसांचे इतिहास कोण लिहित नाही, त्यांच्या कर्तबगारीची पुस्तकं कोण लिहित नाही, कारण ही अतिशय साधी माणसं असतात, आपल्याला आयुष्यात प्रवासात भेटलेली असतात. आणि मग तेव्हा मला वाटलं की ह्या माणसांना सुद्धा आपण अक्षरबद्ध केलं पाहिजे. म्हणून ज्या ग्रामीण भागात मी माझं जडणघडणीचं आयुष्य घालवलं, त्या जडणघडणीच्या आयुष्यामध्ये मला भेटलेली ही माणसं आहेत. आता वेळेच्या भानानुसार आम्ही 3ही माणसं नाही सादर करू शकणार, पण 2 व्यक्तिचित्र आम्ही इथं आपल्यासमोर अभिवाचन करून सादर करणार आहोत. पहिलं व्यक्तिचित्र जे आहे त्या व्यक्तिचित्राबद्दल मला सांगायचं वाटतं, कारण याच रंगमंचावर त्या व्यक्तिचित्राची एकांकिका सादर झालेली होती, मी गुलाबबाई नावाची. आधी मी ते व्यक्तिचित्र लिहिलं होतं आणि व्यक्तिचित्र लिहिल्यानंतर नाट्य परिषदेनं त्याच्यामध्ये शिरीष चिटणीस सर होते, श्रीकांत देवधर होते, त्यांची नावं इथं घेतली पाहिजेत. या लोकांनी माझ्याकडून एकांकिका लिहून घेतली
ती एकांकिका वनराज हुंकर, पूजा सबनीस, अभय देवरे वगैरेंनी सादर केली. आणि ती एकांकिका न्यू जर्सीपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या नाट्य परिषदेत शाखेतच आहे असं मला वाटतं. ती विश्व नाट्य संमेलनात न्यू जर्सीमध्ये सादर झालेली होती. ही गुलाबाई मला भेटली कशी, ग्रामीण भागात ही बाई मला कशी भेटली, तमासगीर बाई, त्या बाईचं नक्की व्यक्तिमत्व कसं होतं, त्या बाईचे विचार काय होते, हेच आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की हे व्यक्तिचित्र काळाच्या जवळजवळ 40 वर्षापूर्वीच आहे. ती बाई ती 35-40 वर्षापूर्वी त्या तमाशात असणारा तमाशा, त्यात असणारी ती तमासगीर बाई आहे. या दृष्टीने ते व्यक्तिचित्र लिहिले आहेत. काळानुसार आता खूप बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये, तमाशामध्ये आपण सगळेच बघतोय. म्हणजे अगदी त्याच्यानंतर यमुनाबाई वाईकर, सुरेखा पुणेकर, त्या अगदी आता गौतमी पाटील, म्हणजे कसा तमाशा बदलत गेला हे तुमच्या सगळ्यांचं लक्षात येईल. ती मानसिकताही तशा पद्धतीने बदलत गेली. मी फार बोलत नाही, कारण आपण लवकरच या व्यक्तिचित्राला तुमच्या समोर सादर करायला मी विनंती करतो की हे गुलाबबाई नावाचं व्यक्तिचित्र आपण सादर करावं. पिंजरा चित्रपट आतापर्यंत 5-7 वेळा तरी पाहिला असेल. त्यामध्ये एक दृश्य आहे. श्रीराम लागू जेव्हा प्रौढांना शिकवत असतात तेव्हा फळ्यावर जेव्हा बाई शब्द येतो तेव्हा त्यांच्या कानावर ढोलकी आणि घुंगरांचा आवाज यायला लागतो. हा चित्रपट पाहताना जेव्हा जेव्हा म्हणून हे दृश्य माझ्या नजरेसमोर येतं तेव्हा मला गुलाबबाई आठवायला लागतात. खूपदा असं वाटतं की तमासगीर हा एक शिक्का झालाय आणि तोही न पुसता येणारा. विशेषतः बाईच्या जातीनं एकदा का तमाशात बोर्डावर पाय ठेवला की आयुष्यभर तिला वागवावा लागणारा. तमाशातली बाई म्हटलं की सर्वसामान्य माणसाला कुठंतरी जीवाला गोड हुरहुर लागते. पण या हुरहुरी मागच्या कितीतरी कहाण्या तशाच मिटून गेल्या. बोर्डावर नाचून झाल्यावर चेहऱ्यावरचे रंग उतरले की त्यांच्याही काही भावभावना असतात, हे किती जणांच्या लक्षात आले. गुलाबबाई म्हणजे माझ्या लेखी आता इतिहास झालाय. पण अजूनही ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज कानावर पडायला लागला की या इतिहासाची पानं हळुवारपणे उलगडायला लागतात. डोळ्यांसमोर आठवणींच्या पंक्ती बसायला लागतात. गुलाबबाईंची पहिली भेट झाली ती अंकलखोपला. गाव तसं लहान पण सधन. माझी मावशी तिथली. गावच्या यात्रेनिमित्तानं नेहमी अंकलखोपला जाणं व्हायचं. गावाच्या एका टोकाला गुलाबबाईंचं 2 मजली घर होतं. गुलाबबाई गावात सगळ्यांच्या परिचयाची. खरं तर माझी त्यांची ओळख झाली त्यावेळी त्यांनी तमाशा कधीचा सोडून दिलेला. त्यांच्या वयाची ती संध्याकाळ होती. 65चा उंबरठा त्यांनी ओलांडला असावा. पण काही माणसं भेटण्यासाठी कधी कधी योगच यावा लागतो आणि आता जेव्हा तो योग लक्षात येतो तेव्हा तो भाग्ययोग बनल्याचं जाणवतं. निमित्त होतं लावणी महोत्सवासाठी लावणी या विषयावर लेख लिहिण्याचं आणि त्यावेळी माझ्यासमोर उभ्या राहिल्या त्या गुलाबबाई. पुस्तकातून काही वाचून लावणीवर लिहिण्यापेक्षा गुलाबबाईंना भेटणं जास्त महत्त्वाचं ठरणार होतं. कारण गुलाबबाई चालती बोलती लावणी होत्या आणि 2 महिन्यापूर्वीच त्यांना लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार मिळाला होता. मावशीची त्यांच्याशी होती ओळख आणि या ओळखीचा फायदा मी उठवला. मावशीच्या सोबतीनं गुलाबबाईंच्या घरी गेलो. संध्याकाळची वेळ. खेड्यातलं वातावरण गुरं परतत होती. शेतात गेलेली माणसं घराच्या ओळीनं भराभर पाय उचलत परतताना दिसत होती. त्यावेळेपर्यंत गुलाबबाईंना मी प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं, पण मावशीकडून खूपसं ऐकलेलं. पण तरी सुद्धा तमाशातली बाई म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर ठरून गेलेलं असतं. आम्ही गेलो तेव्हा गुलाबबाई दारातच पायऱ्यांवर बसलेल्या होत्या. वय 65चं म्हणून मावशीनं सांगितलेलं, पण तेवढं काही ते वाटत नव्हतं. नऊवारी लुगडं, स्थूल शरीर, डोक्यावरून पदर, कपाळावर आधेलीला थोडा मोठाच होईल इतका कुंकवाचा टिळा, गोरापान चेहरा, हनुवटीवर नजरेत भरणारं गोंधण, ओठ पान खाल्ल्यानं रंगलेले, मांडीवर पितळेचा पानपुडा होताच. हातात घुंगरू लावलेल्या आणखीत्यानं त्या सुपारी कातरत होत्या. सराईत हातानं सुपारी कातरताना त्या घुंगरांचा गोड आवाज येत होता. क्षणभर वाटलं या घुंगरांच्या नाजूक किणकिणीतून त्यांना ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या पायातल्या घुंगरांची याद येत असावी का.
आम्हाला पाहून गुलाबबाई हसल्या. तोंडातल्या पानाची पिंक टाकून त्या आम्हाला आत घेऊन गेल्या. त्या पाठमोऱ्या वळल्या तेव्हा जाणवलं नऊवारी लुगडं नेसण्यातही त्यांचे एक कौशल्य होतं. कासोट्याचे पायघोळ रोळणारे काठ शोभिवंत वाजत होते. लई दिसना आला सबाई. आणि हे कोण पाहुणं म्हणायचं? गुलाबबाईंनी डोक्यावरचा पदर सारखा करत विचारलं. आणि विचारताना हे सगळे भाव त्यांच्या मुद्रेवर आधी उमटतायत असं मला वाटलं. हा माझा भाचा पेपरात लिहितो थोडंफार आणि तुमच्यावरच लिहायचं म्हणतोय. मावशीनं प्रास्ताविक करून दिलं. तशा गुलाबबाई माझ्याकडे वळत म्हणाल्या, अगं बाई, म्हणजे लेखक हाय ती म्हणा की. हे म्हणताना त्यांनी हाताची मूठ हनवटी खाली टेकवली होती. त्यात आनंद होता, आश्चर्य होतं. आणि आता या वयात पेपरात आपल्याविषयी काही छापून येणार याचं सुख त्यांच्या मुद्रेवर प्रकटलं होतं. माझ्या पुढं खूप प्रश्न उभे होते आणि या सगळ्यांची उत्तरं मिळवण्याचा मी प्रयत्न करणार होतो. पण या प्रश्नांचं वेटोळं सोडण्याची ही वेळ नव्हती. आज मला फक्त ओळख करून घ्यायची होती. त्यांनी सकाळी भेटायला बोलावलं. सकाळी गेलो तर गुलाबबाई माझी वाट पाहत बसलेल्या. अंघोळ पूजा त्यांची झाली असावी. कपाळावर कुंकवाच्या मोठ्या टिळ्याखाली अंगाऱ्याचं बोट टेकवलेलं दिसत होतं. तुमचीच वाट बघत होते बघा. बसा की. चहा घ्याल का काही? बाईंनी विचारलं. त्यांच्या बोलीला ग्रामीण घाट होता. याही वयात त्यांच्या डोळ्यात काजळ घातलेलं दिसत होतं. नाकात चमकी होती. त्या बोलताना मानेला लाडी झोप देत होत्या. अजूनही बाईंच्या चालण्या बोलण्यात अदा होती. चहाचा कप घेऊन आतून एक 20-22ची मुलगी बाहेर आली. बराचसा तोंडावळा बाईंसारखाच. ही चंपा, माझी पोरगी. नमस्कार कर ग. तिनं वाकून मला नमस्कार केला आणि ती आत निघून गेली. पण दाराआड थांबली असावी. आम्ही काय बोलतो हे ती तिथून नक्कीच ऐकत होती. चहा झाला आणि बाईंनी डोक्यावरचा पदर सारखा केला. पानपुड्यातला तयार पानाचा विडा माझ्या पुढं केला आणि मी खात नाही म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त करत तो विडा स्वतःच खाल्ला. नंतर पानपुड्यातला चिमूटभर जर्दा उचलून तोंडात टाकला. बाई, मला तुमच्या आयुष्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं. म्हणजे तुम्ही तमाशात कशा आला? कुणी तुम्हाला लावणी शिकवली? तमाशातलं जीवन कसं असतं? सगळं सगळं ऐकायचं आहे मला. हे बघा, कोणताही आड पडदा न ठेवता सगळं सांगा. गुलाबबाईंचं पान खाऊन झालं होतं. त्या उठून पिंक टाकून आल्या. पदराच्या टोकानं ओठाच्या कडेनं उघडलेली पिंक त्यांनी पुसली. काय सांगायचं बाबा, समधी चित्रकथाच आहे. लोकांना आता गुलाबबाई लई गोमटी वाटते. लावणी सम्राज्ञी म्हणतात. पर बोर्डावरचा तो फुटलाईटचा उजेड सोडला का नाही तर समदा अंधारच आहे बघ. आता आजकाल तमाशाला लई प्रतिष्ठा आली आहे. पण आमच्या याचा तमाशा वेगळा होता. 4 बैलगाड्यात सामान घालून गाव फिरायचो आम्ही. कधी या गावच्या जत्रेत तर कधी त्या गावच्या. उघड्या माळावर पालं पडायची. अशाच एका पालात माझा जन्म झाला. माझी आई बी तमाशात नाचली होती. लहानपणापासून बघून बघून पावलं तालात पडायला लागली. आई म्हणायची माझी पोरगी वेगळ्या तमाशाचा फड काढेल. तिची ती एक इच्छाच होती म्हणा ना. आयुष्यभर ती सौता मात्र वेगळ्या तमाशाचा फड नाही काढू शकली. गुलाबबाईंची नजर खिडकीतून बाहेर होती. त्या आठवण्याचा प्रयत्न करत होत्या. मध्ये सुपारी कातरून तोंडात टाकत होत्या. या वयात आठवणीत रमण्याचं एक सुख असतं. बोलता बोलता बापाचा विषय निघाला तशा त्या हसल्या. बाप, खरं सांगू काय याची गॅरंटी नाही. आई म्हणायची अमुक गावच्या पाटलापासून तू झालीस म्हणून. पर मी कधी त्या माणसाला बघितलं नाही. तेव्हा बघा एक ढोलकीवाला आईनं मालक म्हणून ठेवला होता. पर या नात्यासनी तसा काय अर्थ नसतोय बघा. समजा सोयीचा कारभार. कधी वाटतं यात कोणाची काय बी चुकी नाही बघा. अव तमाशात नाचणारी बाई सगळ्यांना शेतीसाठी म्हणून बरी वाटती. पर ती बी घराच्या उंबऱ्या बाहेर. गळ्यात डोरलं बांधून घरात आणायला कुणाची छाती होत नाही.
आमच्या कपाळावरचा ह्यो तमासगिराचा ठसा आम्हाला बाहेरच्या दुनियेत सुखानं नांदू देत नाही. तमाशातले लई पोरींनी लग्न लावून बघितली, पर समद्या परत हित्त झाल्या. निम्म्या तर फसवल्या गेल्या होत्या. आणि ज्यांच्याशी बोलून ह्या पोरींनी लग्न केली का नाही, त्यांच्या आधीची एक बायको घरात होती. ह्या पोरी म्हणजे त्यांच्या नजरेत निस्ती 4 दिवसाची चैन. हा, हे सगळं मी आमच्या याचं सांगते बरं का. हा तर तमाशा लई बदली झालाय. आणि मग बाई लावणीबद्दल सांगायला लागल्या. लावणीबद्दल बोलताना मात्र त्या चांगल्या फुलून आल्या. तो त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांनी बसल्या बसल्या पोज घेतल्यासारखी केली. आजकाल सिनेमातल्या लावण्या बोर्डावर म्हणतात, पण त्यात काही खरं नाही बघा. अहो, खरी लावणी होणाची बाळाची, खरी लावणी पठ्ठे बापूरावाची. लई मोठी माणसं होऊन गेली बघा. तुमचं ते शाहीर परशुराम, हैबती नावं तरी किती घ्यायची. बैठकीची लावणी, फडाची लावणी, खडी लावणी, छकडी तुरा, समद प्रकार आम्ही असं बोर्डावर पब्लिक समोर पेश करायचो. तर तुम्हाला सांगते, अहो चांगलं काही दावायचं तर समोर पब्लिक बी तसंच पाहिजे, नाहीतर समद मातीत मिळाल्यागतच बघा. 100त कुठंतरी 5 जण लावणी ऐकायला येतात, बाकीची सगळी बाई नाचलेली बघायला. पैसे द्यायचं निमित्त करून हात धरायला येणारी काही कमी नाही. पण खरं सांगू, काही इलाज बी नसतोय त्यावर. अशा लगटीची सवय होऊन जाते, माणूस मरून जातं बघा की. पहिल्यांदा असं कोणी चावटपणा केला का नाही की मला लई राग यायचा. एकदा बघा बारामतीला फड पडला होता. एक माणूस रोज लावणीला यायचा, अगदी असं पहिल्या रांगात बसायचा. लावणी चालू झाली की ह्याचा दौलत ज्यादा चालूच व्हायचा. 50-50च्या नोटा द्यायचा, पर देताना कधी हात धर, कधी डोळा मार, असं काय तरी चाललेलं असायचं बघा. 1-2 दिवस सहन केलं तर खेळ संपल्यावर पालकच घुसला. म्हणला, मला तुझ्याशी लगीन करायचंय. काय तरी एक बघा. अहो, त्याचं लगीन झालं होतं, घरात एक बाई बी होती, तरीही त्याला शेवटी बाबा पुता करून कसं त्याला घालवलं. बाई पुन्हा आठवणीत रमल्यासारख्या झाल्या. जणू तो दौलत जादा करणारा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. ते स्वतःशीच हसले. आता एक त्या यायचं आठवलं म्हणजे हसू येतंय बघा. पण एक सांगू, त्या यायला वाटायचं आपल्यावर बी कोणीतरी खरं प्रेम करावं. 4 घटका जवळ बसून मनातलं बोलावं, कुणाशी तरी संसार करावा, स्वतःचं घर असावं. पर संधी भेटायची ती फक्त आमच्या शरीरावर फिदा झाली. त्यासनी नुसती 4 घटकांची मजा पाहिजे असायची. मग वाटायचं बोर्डावर पाय ठेवला आणि समद्याची घाणीचा तमाशा झालाय. बोलता बोलता गुलाबांचे डोळे पाण्यानं भरले. क्षणभर मला वाटलं, मी नक्की कशासाठी गुलाबाईंकडे आलोय. लावणीचं लावण्य माणसाला भूल घालतं, पण त्यामागे एक वेगळी जीवघेणी वेदना आहे. ती कुणापर्यंत पोचते का? तमाशातून असा किती पैसा मिळतो, पण त्यासाठी आयुष्यातल्या कित्येक गोष्टी हातातून निसटून जातात. गुलाबबाईंच्या आईला आयुष्यात स्वतःचा फळ उभा करणं जमलं नाही, पण गुलाबबाईंनी मात्र स्वतः हिमतीवर तमाशाचा फळ उभा केला होता. तमाशाचा फळ उभा करणं म्हणजे जवळजवळ 20-25 माणसांचा कबिला सांभाळणं. ढोलकीवाला आला, नाचा आला, हार्मोनियमवाला आला, 2-4 सोंगाडे, नाचणाऱ्या पोरी, या सगळ्यांची पोटं भरायची. शिवाय त्यांना बिदागी म्हणून 4 पैसे त्यांच्या हातावर टेकवायचे. ऐन वेळ येणाऱ्या अडचणी, त्यांना तर तोटाच नसायचा. आणि ही सगळी माणसं छंदी फंदी. या धंद्यात दारूचं व्यसन नाही असा माणूस मिळणार नाही. आणि या व्यसनापायी बरबाद झालेल्यांची संख्याही काही कमी नव्हती. खुद्द गुलाबबाईंच्या आईला वयाच्या उतरतीला दारूचं व्यसन लागलं होतं. गुलाबबाईंनी खूप प्रयत्न केला, पण तिच्या आईचा शेवट या व्यसनानंच केला. आईची आठवण आली की गुलाबबाई कळवळायची. काय तिनं आयुष्यात बघितलं नाही. अहो, पायात किलोची घुंगरं बांधून नाचली. इतकी नाचायची की घामानं पदर पारवला किच्च व्हायचा. पायाची भेंडोळी व्हायची, अंगणा नुसतं खिळखिळ व्हायचं बघा. मग रातच्याला दारूची बाटली घेऊन बसायची. मी फड काढला होता त्याने, तेवढा मात्र तिला लई आनंद झालता.
सगळ्या जिंदगीत जणू तेवढी तिची एकच इच्छा होती, फडाची मालकीण व्हायची. ती अशी पुरी झाली. मग तर काय सकाळ संध्याकाळ तिची दारूतच जायची. शेवटी लिव्हरचं दुखणं होऊन गेली बघा. गुलाबाई मध्ये सुटून मग पानाची पिन टाकून यायच्या, पाण्यानं भरलेले डोळे पुसायच्या. खरं तर गुलाबाई त्या पहिल्या भेटीत खूपसं माझ्याशी बोलल्या, पण तरी सुद्धा खूप काही अजूनही त्यांच्याजवळ होतं. ते असं एका भेटीत समजता आलं नव्हतं का कुणाला माहिती, पण त्यांच्याकडून माहितीच्या आधारे लेख लिहिण्याची माझी इच्छा पूर्ण नाही झाली. ते सगळं ऐकलं आणि काही लिहावंसंच वाटेना. पण या सगळ्यात एक गोष्ट घडली. गुलाबाईंची चांगली ओळख झाली. जेव्हा जेव्हा अंकल खूपला जाणं व्हायचं तेव्हा हटकून गुलाबाईंची गाठ घ्यायचो. त्यांच्या घरी गेलो की त्यांना मनापासून आनंद व्हायचा, पण प्रत्येक वेळी आठवणीनं विचारायच्या, तुम्ही ते आमच्यावर लिहायला घेतलं का नाही अजून? या प्रश्नावर मी फक्त हसायचो. एकदा त्यांनी घरी बोलवलं. झक्कासपैकी हिरवी मिरची घालून पिठलं बनवलं. स्वतः चुलीजवळ बसून खरपूस भाकरी भाजली आणि मला जेवायला लावलं. पहिल्या घासाला जोराचा ठसका लागला. पिठलं चांगलंच तिखट होतं. त्यांनी पाण्याचा तांब्या माझ्यासमोर धरला. तिखटाची सवय नसली की ठसका लागायचाच. आम्हाला एवढं तिखट लागतंच बघा. नंतर जेवण झाल्यावर भिंतीला टेकून बसत डोक्यावरचा पदर सरता करत त्या म्हणाल्या, फळात कधी कधी पिठलं भाकर बी मिळायची मुश्किल व्हायची बघा. अहो जत्रेच्या दिवसात लई गावच्या सुपाऱ्या यायच्या. हातात पैसा बी असा बक्कळ खेळायचा. पण पावसाळ्यात लई हाल व्हायचं. 20-25 माणसांचे बारदाना सांभाळायचा म्हणजे मुश्किल व्हायची. कनवटीचा पैसा आणि पैसा संपून जायचा बघा. कधी कधी तर एक येळा जेवून राहायला लागायचं. काही इलाज बी नसायचा दुसरा. बोलता बोलता गुलाबाईंना फडाचे अडचणीचे दिवस आठवायचे. त्या फडाच्या मालकीण होत्या, त्यामुळे सगळ्यांचं पोट चालवण्याची जबाबदारी त्यांची असायची. प्रसंगी मग सोनं नाणंही विकायला लागायचं, कधी कर्जही काढायला लागायचं, पण आला दिवस पुढे ढकलायलाच लागायचा. पण एवढ्या सगळ्या कष्टातून गुलाबाईंनी घर उभं केलंच होतं. त्यांना एक मुलगी होती, पण कधी त्यांच्या घरात त्यांचा नवरा मात्र दिसला नव्हता. बरं, वारला म्हणावा तर गुलाबाईंच्या कपाळावर चांगलं आधेल एवढं कुंकू, आणि त्यांना त्याबद्दल सरळ विचारणंही बरं दिसलं नसतं. अर्थात विचारलं असतं तरी त्यांनी त्याचं स्पष्ट उत्तर दिलंही असतं कदाचित. मग मी मावशीलाच त्याबद्दल विचारलं. मावशी हसली, म्हणाली, माहिती होतच मला, तू कधी ना कधी हा प्रश्न विचारणारच. बरं का, बाईच्या या वावड्या फार प्रसिद्ध आहेत बघ. गुलाबाईंशी एका बागायतदाराचा संबंध 10 वर्ष टिकून होता म्हणे. कोणतरी तो अकलूजकरचा होता म्हणे. त्याच्यापासून झालेली ती मुलगी, आणि बघ हे इथलं घर त्यानंच बांधून दिलं असं सगळे म्हणतात. बाईचा फड बंद झाला तेव्हा फारसा पैसा अडका काही उरला नव्हता. थोडीफार रोकड होती बँकेत साठलेली, त्यावरच चाललंय सारं. आणि ती मध्ये कलावंतांना मिळते ती पेन्शन पण त्यांना झाली आहे चालू. पोरगी मध्ये ना शिकत होती, आता तिच्या जीवावर पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा करायचा असं बाईंच्या मनात आहे. मावशीकडून ते सगळं ऐकून मला त्यावेळी आश्चर्य वाटलं. स्वतःचं सगळं आयुष्य तमाशात गेलं, त्यात बेरजेपेक्षा वजाबाकीचंच गणित जास्त आहे हे समजून उमजून गुलाबबाईंना अजून तमाशा काढण्याचा मोह सुटत नव्हता. पुढच्या भेटीत मी गुलाबबाईंना त्याबद्दल छेडलंच. जवळच त्यांची मुलगी चंपाई उभी होती. गुलाबबाईंनी मला विचारलं, माझ्या चंपात काही कमी आहे का सांगा? देवानं देखणं रूप दिलंय, दृष्ट लागल अशी जवानी दिली, गळ्यात चांगला सूर बी आहे. अहो बोर्डावर उभी राहिली का नाही की पायात कशी सळते तिच्या. आणि आता तमाशाला बी बरं दिस आल्यात, चांगला पैका मिळतो, मान मरातब मिळतो. आणि एक सांगू का, माणसाला जगायला एक नशा लागते बघा. अहो त्या नशेवरच तर खऱ्या अर्थानं माणूस जगतो. पहिल्यापासून आमच्या कानावर ढोलकीची थाप आणि घोंगरांचा आवाज. आता एवढं वय झालंय का नाही माझं, पण अजून कानावर ढोलकीचा तोडा पडला तर पाय थिरकायला लागतात माझे.
अंगातलीच खेळते असं वाटायला लागते. ही बी एक नशाच आहे, सुटता सुटत नाही. अहो शेवटी आम्ही कलावंत माणसं, जनता जनार्दनासमोर आपली कला सादर करणारी. आम्हीच ही लावणी इतकी वर्ष जगिवली, राखली, टिकवली आणि कुठल्या धंद्यात चढ उतार नसत्यात. 4 दिवस वाईट आलं म्हणून का कोणी धंदा बंद केलाय आणि म्हणलं तर ह्यो आमचा धंदा नाही, ही कलेची सेवा आहे. दुसरं आम्ही करणार तरी काय? अहो आयुष्यभर हीच नशा आम्हाला बेहोश बनवून नाचवते. आणि तुम्हाला सांगू का, तमासगिराच्या पोरी तमासगिरच व्हायच्या, कुणी त्यांना बायका बनवून घरात चुली पुढे नांदू देणार नाही. आता ही चंपा ही 4 महिन्याची होती का नाही तेव्हा मी बोर्डावर नाचायची. अहो मधल्या वेळात बोर्डा मागं पडद्यात जाऊन हिला पाजायची. हीच आमची जिंदगाणी आहे, आम्ही असंच जगायला पाहिजे. त्या दिवशी गुलाबबाई बोलत होते आणि मी ऐकत होतो. अध्यात्म फक्त पोथ्या पुराणातच असतं असं थोडंच आहे. माणसाच्या जगण्यातही खरं जिवंत अध्यात्म असतं. व्यथा वेदनेची एक एक ओवी त्यानं अनुभवलेली असते. चुका केलेल्या असतात आणि त्याचं प्रायश्चित्तही याच जन्मात घेतलेलं असतं. अर्थात या चूक बरोबर याचे निकाल सामान्य न्यायाधीशाला देणं थोडं अवघड असतं. तो वर बसलेला न्यायाधीश या पटावरच्या प्याद्यांचं भाग्य लिहित असतो. कोणी किती घरं पुढं जायचं, कुणी मागे यायचं, कुणी मारलं जायचं याचे निकाल त्याच्या हाती. कुणाच्या पायात घुंगरं, कुणाच्या गळ्यात गंधार, कुणाच्या हातात कुंचला, ते सगळं तोच तर ठरवणार असतो. चंपाच्या नशिबी तमाशा असेल तर ते कुणीच टाळू शकणार नव्हतं. गुलाबबाई सुद्धा फक्त निमित्त कारणच. नंतर 5-6 महिन्यातच चंपानं नवीन तमाशाचा फळ उभा केल्याचं मला समजलं. आश्चर्याने वाटलं. नाहीतरी गुलाबबाई काही तिला आयुष्यभर पुरणारी नव्हती. तिच्या पायावर उभं राहणं तिला भागच होतं आणि घुंगरांचं बळच तिचं आयुष्य पेलू शकणार होतं. लग्न वगैरे बाबी मनात असून त्याच महत्वाच्या मानून जगणं चंपालाही अवघडच होतं. आणि या धंद्यात मालक मिळत्यात, मिस्टर नाहीत, हे गुलाबबाईंचंच वाक्य मला आठवलं. चंपाचं आणि सोबतीनं गुलाबबाईंचं नाव पेपरात यायचं. गुलाबबाईंच्या गळ्यात जुनी खानदानी लावणी जिवंत होती. पेशवाईतल्या लावणीचा सूर गुलाबबाईंच्या गळ्यात परंपरेतून अजून झिरपत राहिलेला होता आणि हल्लीच्या काळात त्याचंही कौतुकच होतं. पुण्यासारख्या शहरात मला चंपाचा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. आता तमाशाचं स्वरूप बदललं गेलंय. बंदिस्त नाट्यगृहात लावणी रंगू लागली आहे. मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांची जाहीर उपस्थिती कार्यक्रमाला असते. मध्यंतरात गुलाबबाईंचा सत्कार केला गेला. 70च्या वर वय असणाऱ्या गुलाबबाई दोघींच्या मदतीनं हळूहळू स्टेजवर आल्या. स्थूल शरीरानं चाल मंदावली होती, पण चेहऱ्यावरचं तेज मात्र तेच तसूभर वाढलंच असेल. एकेकाळची लावणी सम्राज्ञी स्टेजवर सत्कार घेताना पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. डोकीवरून पदर घेतलेल्या गुलाबबाई त्या टाळ्यांच्या आवाजानं नक्कीच सुखावून गेल्या. आणि मग प्रेक्षकांमधून लावणी म्हणण्याचा आग्रह झाला आणि तो गुलाबबाईंना डावलता नाही आला. त्यांनी स्टेजच्या मधोमध बैठक घेतली. सगळ्या रसिक श्रोत्यांच्या वरून जाणकार नजर फिरवली. तोपर्यंत माईकची मांडामांड चालू होती. बाई बैठकीची अदाकारीची लावणी म्हणणार होत्या. त्यांच्या थोड्या अंतरावर पाठीमागं सूर धरण्यासाठी आणखी दोघी बसल्या होत्या. पेटीवाल्याला कोणती पट्टी ते गुलाबबाईंनी सांगितलं आणि एक हात कानावर ठेवून बाईंनी सूर लावला. डोलकीची थाप पडली आणि बाईंनी केला सोनारान घोटाळा, केला सोनारान घोटाळा, झाला जोडव्याचा बारीक गाळा, बसलं ऋतून बोट कसा सोसू कळा, बसलं ऋतून बोट कशा सोसू कळा. गुलाबबाईंनी ही लावणी बसल्या बसल्या अदाकारीसह सादर केली. त्यांचा आवाज मध्येच दगा देईल काय याची मलाच काळजी वाटत होती, पण तसं काही झालं नाही. रुसण्याची, रागावण्याची, लाजण्याची जी अदाबाईंनी केली त्याला तोड नव्हती. गुलाबबाईंची लावणी मी प्रथमच ऐकली होती. लावणी संपली आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. दुसरी लावणी म्हणण्याचा आग्रहही झाला. मग बाईंनी पंचकल्याणी लावणी सादर केली.
बाईंच्या सुराला शास्त्रीय बैठक होती. लावणी संपली आणि गुलाबबाईंनी रसिक श्रोत्यांना नमस्कार केला. आल्या तशा दोघींच्या आधारानं त्या निघून गेल्या. खूप इच्छा होती बॅकस्टेजला जाऊन गुलाबबाईंना भेटावं म्हणून, पण ते घडलं नाही. नंतर पेपरमध्ये त्यांचं नाव अधूनमधून यायचं. जुन्या जाणत्या तमाशा कलावंत म्हणून सगळीकडे त्यांना मान दिला जात होता. मध्ये मावशीकडून कळलं की गुलाबबाई आजारी आहेत म्हणून. मग मुद्दाम अंकल खोपला गेलो. घरात बरीच सुधारणा झाली होती. आतल्या खोलीत गुलाबबाई तक्क्याला टेकून बसल्या होत्या. वय 75च्या दरम्यान आलं असावं. मला बघून त्या हसल्या, पण हसतानाही त्यांना त्रास होत होता. मंदशी धाप लागली होती. मी त्यांच्या जवळ बसलो. कशी आहे प्रकृती? आता पडदा पडायची वेळ झाली. बरं झाला आलासा, नंतरच्यानं गाठ पडली नसते. गुलाबबाईंचा आवाज क्षीण झाला होता. माझं लक्ष गुलाबबाईंच्या उशीजवळ गेलं. तिथं घुंगरू होते. माझं तिकडे लक्ष गेलं बघून त्या म्हणाल्या, आता संपत आले बघा समजा. शेवटच्या श्वासाला संगतीला ह्यांची सोबत असली म्हणून ठेवल्या ते. मी घुंगरांवरून हात फिरवला. मंद असा नाजूक ध्वनी उमटला, पण त्या आवाजात खिन्नता जास्त जाणवली. थोडा वेळ बसलो आणि घरी परतलो. आल्यावर पहिल्या भेटीपासूनच्या गुलाबबाई आठवत राहिल्या आणि थोड्याच दिवसात ती बातमी आली. लावणीचं लावण्य जोपासलेले सूर हस्तंगत झाले. गुलाबबाई गेल्या. पेपरात बातमी आली. मला माहिती होतं 2 दिवसांनी या बातमीला काही अर्थ उरणार नाही. जग भराभर पुढं जात राहतं आणि आजकाल मागं वळून बघायला माणसाला वेळ मिळत नाही. गुलाबबाई तुमच्यावर काय लिहायचं? तुम्ही असताना लिहिणं झालं नाही आणि आता तुम्ही नाही. पण अजूनही ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज आला की तुम्हीच डोळ्यासमोर उभ्या राहता. धन्यवाद. कथा वाचतो आपण आणि अभिवाचनाद्वारे एखादी कथा जेव्हा ऐकतो आपण, या दोन्हीमध्ये फरक असतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अभिवाचक सगळ्या भावना आपल्या शब्दामध्ये स्वरांच्या मधून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आदिती काळमे, वैदेही कुलकर्णी या दोघींनी आणि चंद्रकांत कांबिरे यांनीही गुलाबबाई या व्यक्तिरेखेतून मी लिहिलेलं अभिवाचन केलं. खरं तर तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक माणसं येतात जातात. प्रत्येक वेळी आपण त्या माणसांचे हिशोब ठेवत नाही. काही वेळा काही नाती अशी येऊन जातात, पण त्या नात्यांना आपल्याला नाव देता येत नाही की काय सांगायचं त्या माणसांना. म्हणजे सतीश दराडेंची एक गझल आहे, जन्म अशी जागा रिकामी ठेवतो की, जन्म अशी जागा रिकामी ठेवतो की, जुळवता येतो उखाणा नाव सांगता येत नाही. अशी कितीतरी नाती आपल्या आयुष्यात येतात. प्रत्येक वेळी त्या नात्याला लेबल लावता येत नाही कुठल्या तरी नावाचं, पण ही माणसं आपलं आयुष्य समृद्ध करून जातात. मी ग्रामीण भागात असल्यामुळं आम्ही वाड्यामध्ये राहायचो. वाड्यामध्ये सुद्धा अशी अनेक ग्रामीण भागातली माणसं यायची, बायका यायच्या, पुरुष यायचे. त्यांची सुखदुःख वेगळी असायची, सांगायची पद्धत वेगळी असायची, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असायची, वावरण्यात वेगळं भान असायचं. म्हणजे प्रत्येक वेळी एखादं व्यक्तिरेखा सांगायची असेल तर सगळं सांगायची गरज पडायची नाही. ती समोर आली तरी जाणवायचं की ही व्यक्तिरेखा कशी असेल. आणि या माणसांनी खरं तर प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध होत जातं. तसंच माझंही होत गेलं आणि मी या व्यक्तिरेखा लिहिल्या. आज आपण दुसरी आणि आजची शेवटची व्यक्तिरेखा इथं सादर करणार आहोत, कारण आपल्याला 1 तासाचाच वेळ आहे. खरं तर हे 15 व्यक्तिरेखांचं असणारं माझं पुस्तक आहे, वळणावरची माणसं नावाचं. इथेही ते संस्कृतीमध्येही आणि गीता प्रकाशनमध्येही उपलब्ध आहे. ह्या सगळ्या 15 वेगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा ज्या माझ्या आयुष्यात आल्या त्या लिहिलेल्या आहेत. ग्रामीण भागात असल्यामुळं ग्रामीण भागाचा लहेजा वेगळा असतो, तिथलं व्यक्त होणं वेगळं असतं, तिथली भाषा वेगळी असते. त्याचा आपण एक सुंदर आविष्कार ऐकणार आहोत त्यांच्या हिराक्का नावाच्या कथेमधून.
मी विनंती करतो की त्यांनी ही कथेला प्रारंभ करावा. हिराका कथा ही सुरू करायच्या आधी एक नोंदवतो मग डॉक्टर की गुलाबबाई वाचताना आम्ही कलावंत मंडळी आहोत. पण याच झेडपीच्या मैदानावर आम्ही 2002ला एक सलग लावणी महोत्सव घेतला होता. जवळजवळ 5-6 दिवस मधुताई होत्या, त्याच्यामध्ये सगळ्या सुरेखाताई होत्या, या सगळ्यांच्या. आणि त्यामुळे त्या लावणी विश्वाचा सगळा एक बऱ्यापैकी आम्ही जवळून तो अनुभव घेतलेला आहे. मला गुलाबबाई वाचताना किंवा ती सादर करताना त्यांच्या वैदेहीताईंनी केली, आदितीताईंनी केली, तर त्याच्यामध्ये जितक्या बारकाईने काही गोष्टी आलेल्या आहेत, विशेषतः छकडी लावणी, खडी लावणी, बैठकीची लावणी, पंचकल्याणी लावणी, आल्या आल्या 5 गवळणी, ही शास्त्रीय संगीतावर आधारित असल्याची इतक्या बारकाईने डॉक्टरांनी लिहिलेलं आहे. किंवा पदर नीटनेटका नाही, पदर सरता करून बोलते ती. ह्या ज्या बारकाव्या आहेत ना, ते डॉक्टरांच्या या निरीक्षण क्षमतेचा आणि त्या सगळ्या लावणीकडे बघण्याचा आणि त्या लावणी कलावंतांच्या सगळ्या आदा त्यांनी इतक्या हुबेहूब चित्रित केल्यात. मला तो कलावंत म्हणून खूप आनंद वाटतो. माझ्यापेक्षा आधी प्रदीप कांबळे सांगतील, कारण शाहिरीवर त्यांचं पुस्तक आलं एक महत्वाचं. त्यामुळे ते पुस्तकही फार महत्वाचं पुस्तक आहे. नुकताच त्यांना पुरस्कार मिळाला आहे लोकवाङ्मयाचा. त्यामुळे ते पुस्तकही आपण नक्की शाहिरीचं वाचावं असं एक संदर्भ आला म्हणून बोललो. यानंतर आपल्या समोर मला वाटतं आम्ही सादर करतो आहोत हिराक्का. तुम्हाला म्हणून सांगते अक्का साहेब, असं नमनाचं वाक्य ऐकू आलं की समजायचं हिराक्का आल्या. त्यांचं आमच्याकडे येणं याला काही काळवेळ नसायची. हा वळवाच्या पावसासारख्या अवचित यायच्या आणि त्यांची शब्दगंगा संत धारेसारखी बरसत राहायची. खरं तर त्यांच्या बोलण्याला शब्दगंगा कसं म्हणायचं हा प्रश्नच होता. कारण पवित्र सात्विक असं काही बोलण्यात असायचं नाही. श्लील की अश्लील याची भेडभाड असायची नाही. अरे रांडीच्या असा सारख्या या शिव्या मग ते वाणगी दाखल अगदी जीभ सहजतेनं उच्चारायची. नवीन माणसाला हे ऐकताना थोडं विचित्र वाटलं. ते नेहमी हिराक्काला जाणणाऱ्या माणसांना त्या सगळ्यांची सवय झालेली असायची. हिराक्कांना मी माझ्या लहानपणापासून जाणत आलेलो आहे. खरं तर हे व्यक्तिमत्व नुसतं ऐकण्यासारखं नाही हा, तर पाहण्यासारखंही आहे. हे अशी भरभक्कम उंची, तेवढीच ताठ चाल, चापून चोपून नऊवारी लुगडं नेसलेली, कपाळावर कोकवाची ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आडवी चिरी, हर डोक्यावरून पदर, दोन्ही हातात डझन डझन बांगड्या, अहो पायात कोल्हापुरी चपला, नाजूकतेपेक्षा मर्दानीपणाकडे झुकणारं चालणं आणि तोंड तोंड म्हणजे अस्सल गावरान शिव्या आणि म्हणींचा आगार. अहो कुठल्या वेळी काय बोलतील याचा पत्ता ब्रह्मदेवाला लागणार नाही. अहो गावात कोणाच्याही घरी त्या केव्हाही टपकत, मग ती कोणाच्या लग्नाची बैठक असो नाहीतर 10वा असो. अहो पुढं होऊन ह्या सगळी सूत्र हातात घेत आणि सगळं यथा सांग पार पडोस्तोर त्यांचा मुक्काम त्याच घरात असे. पण इतर वेळा मात्र माहिती काढत काढत सगळीकडे त्यांचा संचार चालू असायचा. तू मला सांग की अक्का साहेब, अहो ते गणपुल्याची कमाल. दुपारी फावल्या वेळात आमच्या सोप्यात बायकांची गप्पांची बैठक असायची. वाती वळणं, तांदूळ निवडणं अशी कामं दुपारी फुरसतीचा वेळ समजून यावेळी हाती घेतलेली असायची. अशा वेळी अचानक हिराक्का टपकायच्या, आल्या आल्या लगेच त्यांचं चालू व्हायचं. अगं कुठल्या गणपुल्याची? आजी चतुर्थीला गणपतीसाठी कापसाची वात बनवत विचारायची. अव असं काय करतायसा आजी? अहो त्यो लगूड बंदावरचा गणपुल्या. अजून आजीच्या काही लक्षात आलेलं नसायचं. मग हिराक्का डोक्यावरचा पदर सारखा करत आजीच्या समोर कापूस हातात घ्यायच्या. अगं कोण गणपुले? आता घ्या. अव त्यानं मागल्या साली मळ्यात भाजी आणून ठेवली होती बघा. मागच्या वेळी ही बातमी हिराक्कांनीच दिलेली असायची. हिराक्का पुढची बातमी सांगू लागायच्या. अहो ती गणपुल्याची कमळा पळून गेली की शिंद्याच्या पोराबरोबर. लई दिवस झालं लपडं चाललं होतं. मी आज गावदरीच्या बाजूला झाडाखाली 2-3 वेळा दोघांनी पाहिलंय. आता ही असली बातमी म्हणजे मग सोप्यात बसलेल्या सगळ्याच बायकांचे कान टवकारायचे. शेजारच्या पाटलीन काकू, त्यांची विद्वान आई, वहिनी सगळ्या हिराक्कांचं बोलणं ऐकायला आतुर व्हायच्या.
हिराकांना अशी उत्सुकता निर्माण करण्याची मोठी आवड होती हा. अगं हिरे, हम्म. पण तो गणपुले बामण, शिंदे मराठा, हे कसं जमायचं ग? अगं बाई 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 आती, अव बाईकडे बघताना जातीचा विचार सगळ्या जगती झाल्यावर हिराकांच्या तोंडातून प्राजक्ताच्या फुलापेक्षा इंगळ्यात जास्त कोसळायच्या. आजूबाजूच्या ऐकणाऱ्या बायकांनाही त्याचं कौतुक असायचं, कारण हे असलं बोलणं एकतर त्यांना कधी जमायचं नाही आणि त्यांना कोणी बोलूही दिलं नसतं. हिराकांना अडवणारं कुणी नव्हतं. त्यांचं घर म्हणावं तर विठोबाच्या देवळाजवळची एक अंधारी खोली, पण बघल तेव्हा खोलीला कुलूप असायचं. एका ठिकाणी जास्त काळ राहण्याची हिराकांची वृत्ती नव्हती. दिवस उगवल्यापासून रात्रीपर्यंत त्यांची गावात सगळीकडे भटकंती चालू असायची. अहो जिथं जाते तिथं त्यांचा त्या वेळचं चहा पाणी जेवण हे सगळं घडायचं. हिराकांचं एक वैशिष्ट्य होतं, गावात सगळ्या घरांना त्या आपल्याच वाटायच्या. परकेपण त्यांच्याजवळ कापरासारखं जळून जायचं. हिराका आयुष्यभर विठोबाच्या देवळाजवळ राहिल्या, पण देवळात किती वेळा गेल्या असतील हा मोठा प्रश्नच आहे. अहो आषाढी कार्तिकी एकादशीला सुद्धा विठोबाची गाठ त्यांच्याशी पडली तर विठोबाचाच भाग्योदय झाला म्हणायचा. एकदा आजीनं त्यांना दटावलं. वयानं तेवढा अधिकार आजीला प्राप्त झाला होता. नाहीतर हिराकांना उपदेश करण्याचं धारिष्ट गावात कुणाला नव्हतं. अहो एकदा हे धारिष्ट गावातला एका सद्गृहस्थानी केलं, तसा प्रयत्न केला तेव्हा हिराका म्हणाल्या, ए मुडद्या, तुझा पोरगा गावातल्या पोरी पाठीमागनं वळूसारखा फिरतोय, त्याला आधी येसण घाल. उगा तोंडाला कुत्र बांधल्यागत लोकांचे उपदेश नका करू. अशा आहेरानं हिराकांनी त्याची बोळवण केली होती आणि तेव्हापासून हिराकांना समोर जरी पाहिलं तरी तो ग्रहस्थ आपली वाट बदलायचा. एका आषाढी एकादशीला आजीनं तुळशीची माळ कापसाची वात हिराकांच्या जवळ दिली. घरी जाता जाता विठोबाला घाल म्हणून सांगितलं तर हिराकात रागानं म्हणाल्या, मला आणि कशाला त्या काळ तोंडाकडे धाडतेस गाते? माझं माझं काय त्यानं चांगलं केलं, काय चांगलं केलं सांग बरं. मी लहान होती तेव्हा कुत्र जाऊन बाप मिळाला. आई होती तर तिला त्यानं अर्धांगवलचा आहेर केला. आणि नवरा त्याला 4 घटका मी माझ्याजवळ राहू दिला नाही. अक्षता पडल्या पडल्या त्या रामदास स्वामीवानी कुठं पळाला त्याचा पत्ता नाही. मड बसवलं त्या देवाचं, कधीतरी समोर येऊ दे मग सांगते त्याला. कधीतरी क्वचित कदाचित हिराकांच्या तोंडून त्यांची ही दुःख अशी बाहेर पडायची, पण त्यामागे दुःखाच्या प्रदर्शनाची वृत्ती नव्हती. देवाला शिव्यांचा अभिषेक व्हायचा तो हिराकांच्या एकटेपणातून. उपास तापास हे असलं कधी हिराकांना मानवायचंच नाही. अहो मटण माशांची तर अशी भलती आवड त्यांना, कधी इच्छा झाली की सरळ वाड्यावर येऊन बाबांना म्हणायच्या, वशा हा यंदा काय बामत बिमत झालास की काय? काय इंदीच बघतीया, वाड्यावर काय वशाट शिजलं नाही. तोंडाला पाबळी आल्या बघ. नदीचा मासा मिळतोय का बघ की. बाबा हे हसून म्हणायचे, का ग हा मागच्या जन्मी काय राक्षसीन होतीस का काय समजत नाही. हे काय ठाऊक नाही बघ, पर तुझी भन होते एवढं मात्र कर. बाबांची आणि हिराकांची अशी चेष्टा मस्करी चालायची. दोघे एकाच वयाची होती, लहानपणापासून एकत्र खेळले होते. बाबांना त्या भाऊ मानायच्या. तेच नातं अजूनही चालत आलं होतं. मग बाबाही आवर्जून मासे आणायचे. हिराका जेवायला यायच्या, पोटभर जेवायच्या. बाबांच्या बरोबर सोप्यात बसून पानपुड्यातलं पान घेऊन खायच्या. त्यांना पानात सुपारी काता बरोबर तंबाखूही लागायची. ती बिनदेखतपणे बाबांकडून त्या मागून घ्यायच्या. अशा बाबतीत त्या कसली भिडभाड बाळगायच्या नाहीत. पान खाता खाता त्या क्षणभर डोळे मिटून घ्यायच्या. समाधी लागल्यासारख्या 2 मिनिटं स्तब्ध व्हायच्या. त्यावेळी त्यांची भावमुद्रा मोठी विलोभनीय दिसायची. जणू पानातली तंबाखू डोक्यात भिनायला लागलेली असायची. बाबांच्या बरोबर त्या मांडीला मांडी लावून बसायच्या. अहो ते बघणाऱ्याला पुरुषी वाटायचं. मध्येच उठून पचकन थुंकून येणं ही तर त्यांची नेहमीची सवय. खरं तर खेड्यात बायका पुरुषांसोबत सोप्यात बसून पान खात नसत, पण हिराकांना कोणी अशा बाबतीत नावं ठेवत नसत.
जणू त्यांना हे सगळं शोभतच असे. लोकांच्या नजराही अशा बाबतीत त्यांचं बायपण आडवं येत नसत. मांस मटणाच्या जेवणानंतर तर त्या नेहमी खुश असायच्या. जेवतानाही आईच्या सुगरणपणाचे त्या कौतुक करायला. आईलाही आनंद वाटे. खुश झालेल्या हिराकांचं पान खाऊन झालं की त्या बाबांना म्हणायच्या, वशा हा मी आम्ही इल्यावर कावळा शिवणं झाला की नाही हा तर मटणाचं कालवण ठेव वाटी पटाकन कावळा शिवण बर. आणि बर का हा. त्या संगती पानाचा इडा ठेवायला विसरू नको हं. अगं, हिराक्या तू कशाला इतक्यात मरशील? अगं सगळ्या गावाला पोचवून मग तू जाशील. बाबा म्हणायचे. यावर त्या समाधानाने हसायच्या. त्यांच्या मनात त्यांच्या मृत्यूबद्दल काहीच गूढ होतं. मरणानंतर आपलं काय होईल याची त्यांना भीती होती की काय कोण जाणे. कधी कधी मरणाचा विषय निघाला की म्हणायच्या, म्या मेलेली कुणाला कळायचं बी नाही आणि मला पाणी देणार ते बी माग कुणी नाही. माझा मुळदा बी त्या सरकारच्या गाडीला उचलावा लागल. खरं तर ती त्यांच्या अंतरीची वेदना होती. मग आजूबाजूला बसलेलं कुणीतरी म्हणायचं, असं का म्हणता हिराक्का? आम्ही तुमचं कोणीच नाही का? असं म्हटलं की त्यांना बरं वाटायचं. कौटुंबिक जीवनात यशापयशाचं वाशिंग बांधलेल्या हिराक्कांना एका बाबतीत मात्र यश होतं. अहो, गावातली कुठलीही बाळंती नाडली की पहिला निरोप हिराक्कांना जायचा. मग गावभर त्यांची शोधाशोध सुरू व्हायची. रस्त्यावरचा एक माणूस म्हणायचा, हिराक्का एक खालतीकडे जैन गल्लीत दिसल्या. तिथं गेलं की कळायचं अहो इथंच तर होत्या, आता त्याच्या आम्हाला गल्लीत गेल्यात. अशी शोधाशोध चालायची. हिराक्कांना कुठल्या जातीचं वावगं नव्हतं. शिवाशिव त्यांना मान्य नव्हतं. त्याबद्दल त्यांचे विचार परखड होते. खरी जात आहे ती एकच माणसाची. पर माणसानं सगळा घोळ घातला या. ते मोठ्याचं सांगू नका. घर मोठ्याचं आणि गाडगं बोकाचं. मेल्याना शेजेला येळ प्रसंगी खालच्या जातीची बाई लागते आणि इतर येळी मात्र गोमुद्रशी पडत बसतील. हिराक्कांचे विचार ऐकायचे आणि लिहायचे म्हटलं तर शहाण्याला सुधारणार नाही. ही बाई शिकली असती तर देशाची पंतप्रधान झाली असती. पण या अशा चांगल्या गोष्टीसाठी ग्रहाचं दान ही ठराविक घरात पडायला लागतं. आणि हिराक्कांचे ग्रह या बाबतीत तरी रुसून होते. बाळंतीण आडलीये एवढी बातमी कळली की हिराक्का पायाला चाकं लागल्यासारख्या धावत जायच्या. त्यांच्या चालण्यावरूनच त्या याच कामासाठी निघाल्यात हे जाणत्याला लगेच कळायचं. एक खास बटवा हातात घेऊन हिराक्कांनी बाळंतणीच्या घरात पाऊल ठेवलं की घरातल्या माणसांनाही हायसं वाटायचं. बंद दाराबाहेर घरातील पुरुष माणसं विवंचनेत असायची. आतून हिराक्कांचा चढा आवाज दुमदुमायचा, मेल्यानो कमरेतली ताकद आधीच घालवता आणि आता कळा घालायची आणि हिरात काटवत्या वय. घाला कळ नाहीतर पोटावर वरवट ठेवते. हिराक्कांच्या बोलण्याला मृदू भाषा मानवायचीच नाही. बाळंतणीला पण हिराक्कांना बघून धीर आलेला असायचा. हिराक्कांच्या रांगड्या भाषेतल्या शिव्या सुद्धा त्या अवस्थेत तिला फुलासारख्या भासायच्या. हिराक्का बटव्यातल्या कसल्या कसल्या मुळ्या सहाणेवर उगाळून त्याचं वाट चाटण बाळंतणीला चाटवायच्या. हुकूम तर अशा भराभर सोडायच्या, गरम पाणी आणा आणि तेलाची बाटली कुठं दिसत नाही. घरातल्या बायकांची पळापळ चालू असायची. अर्धा पाऊण तासाच्या धुमश्चक्री नंतर आतून ट्या करून आवाज आला की दाराबाहेरची पुरुष माणसं उठून उभी राहायची. पण उभं राहून करायचं काय हे ध्यानी आल्यावर पुन्हा बसायची. सगळे सोपस्कार पार पडल्यावर पदराला हात पुसत हिराक्का बाहेर येत. बाळंतणीचा नवरा बाहेर बसलेलाच असे. रांडच्या हे चौथं पोर बायकोला काय मसनात पोचवायचे आहे. हे बघ आता आधी सरकारी हॉस्पिटलात जा आणि ऑपरेशन कर. भाड्यानो बायका म्हणजे काय पोरं काढायच्या मिशिनी समजलात काय? वर्षाला पोर हायच, वर्षाला पोर हायच. ह्या सद्ग्रहस्थाला कुठून हा उपद्व्याप केला असं वाटायचं. पण हिराक्काचं ऐकून घेतल्याशिवाय त्याची गती नसायची. आणि हे बघ हा तुझ्या बायकोनं माझ्या निम्म्या बांगड्या फोडल्या. ती बारशाच्या वेळेला निरोप धाड, नाहीतर त्या वेळेला हिराक्का ध्यानात नाही राहायची. हिराक्का सगळ्या सूचना देऊन घराबाहेर पडायच्या.
आडलेल्या बाळंतिणीला सोडवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. स्वतःच्या नशिबात पोर नसलं तरी अशी पोरं हिराक्कांनी डझनानी जन्माला घातली. कितीतरी वर्षात हिराक्कांच्या अंगावर नवीन लुगडी चढली, पण ती नवी लुगडी हिराक्कांच्या अंगावर पुन्हा दिसली नाही. कुणा गरीब बाईच्या अंगावर दांडाचं फाटकं लुगडं दिसलं की हिराक्का तिच्या हाताला धरून घराकडे आणायच्या. अगं अगं तरण्या ताट्या बायका तुम्ही, जग हजार डोळ्यानं बाईकडे बघतं. कणभर फाटलेलं त्याच्या डोळ्यांना वावर दिसत. ये बघ, तुझ्या त्या हरामखोर नवऱ्याला सांग, रात्रीची कमी पे म्हणव, घरात बाई उघडी आणि नवऱ्याच्या डोळ्याला पगडी, त्याचा काय बी उपयोग नाही. हे असं म्हणत ट्रंकेतल्या लुगड्याची घडी त्या बाईच्या हातावर ठेवायच्या. हिराक्कांजवळ सोनं नाणं नव्हतं, स्थावर इस्टेट नव्हती, पापुद्र उडालेल्या 4 भिंतीची 2 खणाची खोली, त्यावर पावसाळ्यात 17 ठिकाणी गाळणारा पत्रा. पण दोन्ही हाताला दानतीची सवय होती. ही श्रीमंती मोठमोठ्यांना माना खाली घालायला लावायला पुरेशी होती. हिराक्कांना खरं तर संसाराची आवड होती, पण नशिबाचं दान उपार्ट पडलं. संसार मांडायच्या आधीच नष्ट झाला होता. गावातल्या सासूरवाशिनींना संसाराचे बरेचसे धडे मात्र हिराक्कांनी दिले. अहो, खेड्यात सासूरवास हा प्रकार प्रत्येक घराच्या खिडकीतून डोकावलं तरी थोड्याफार प्रमाणात नजरेला पडतोच. अशा वेळी नवीन सासूरवाशिणीला हिराक्कांचा मोठा आधार वाटे. माहेरच्या आठवणीनं आणि सासरच्या कष्टाने भरून आलेले श्रावण मेघ हिराक्कांच्या कुशीत बरसून जात. अगदीच एखाद्या सुनेला सासू जास्त त्रास देत दिसली तर तिला बोलायला हिराक्का कचरायच्या नाही. अगं का सुनायला काट्यावर उभी करतीयास? आता अंगात जीव हाय म्हणून लय सासूपणा गाजू नगस. हातपाय गळ्याल्यावर दुसरं कोण बी करायला येणार नाही. हे बघ, आता चांगलं पेरशील तर तवा चांगलं उगवून येईल, नाहीतर हातुनावर पडशील आणि कुत्र बी विचारणार नाही. हवामानाचा अंदाज सांगितल्यासारख्या हिराक्का त्या घरच्या सासूला म्हणायच्या. कितीही नाही म्हटलं तरी सासूच्या डोळ्यासमोर पुढचं चित्र यायचं. पुढचे काही दिवस का होईना त्या घरच्या सुनेची उणं हळुवार बनायची. कधी कधी हिराक्कांच्या बोलण्यावरून एखाद्या घरात भांडणही लागायची. हिराक्कांच्या पोटात कुठलं गुपित राहायचंच नाही ना. बोलण्याच्या भरात इकडच्या घरातलं तिकडं व्हायचं. पण या पाठी हिराक्कांनी जाणून बुजून काही केलेलं नसायचं. आणि विशेष म्हणजे एवढं घडूनही दोन्ही घरांचे हिराक्कांशी संबंध चांगले असायचे. मग कधी हिराक्काच त्या दोन्ही घरात समेट घडवून आणायच्या. मग पुन्हा या घरात शिजलेली भाजी मागच्या दारानं शेजारच्या घरी जायला लागायची. नशिबातली सुखदुःख दुपारच्या संगतीनं एकमेकीच्या वाटली जायची. मग कधी हिराक्का पुन्हा त्या बैठकीत आल्या की म्हणत, अगं, शेजारनी सारखं सुखदुःखाला दुसरं नातं नाही. नवऱ्यानं मारलं, सासूनं बोललं तर शेजारणीच्याच पदराला डोळं पुसता येतात. वा, बाईच्या जातीला असा शेजार पाहिजेच बरं. बाईचं दुःख बाईलाच कळतं. सगळ्यांच्या दुःखावर कुंकर घालत जगणाऱ्या हिराक्कांची वैयक्तिक दुःख मात्र जगाला फारशी दिसली नाही. हिराक्कांचा जगण्याचा हिशेब व्यवहाराच्या कोणत्या गणितावर चालायचा कळायचं नाही. निराधार पेन्शन त्यांना मिळत होती असं आई म्हणायची. तशा हिराक्कांच्या गरजा फारशा नव्हत्या. जेवणा खाण्याची त्यासाठी त्यांना कधी घरची चूल फार कमी वेळा पेटवायला लागायची. कपड्या लत्त्याचा फारसा शौक नव्हता. गावच्या कित्येक लग्नात हिराक्कांच्या नावचं लुगडं आधीच बस्त्यात काढलेलं असायचं. आजार पण फारसं त्यांच्याकडे फिरकायचं नाही. आणि छोट्या मोठ्या आजाराची बरीचशी औषधं त्यांच्या बटव्यात वस्तीला होतीच. पण त्याचा उपयोग त्यांच्यापेक्षा इतरांनाच व्हायचा. हे ज्ञान त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेलं होतं. आई बरोबर एके दिवशी हिराक्कांकडे गेलो होतो. म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते. हिराक्का अंधाऱ्या खोलीत हिराक्का भिंतीला टेकून बसल्या होत्या. रांगोळी घातल्यासारखं हिराक्कांच्या खोलीत पत्र्यातून पावसाचं पाणी बऱ्याच ठिकाणी गळत होतं. वाट्या, पातेली, घंगाळ, बराच हिराक्कांचा संसार ते पाणी सामावून घेण्यासाठी जमिनीवर मांडलेला होता. लाकडाचा धूर ही खोलीतलं वातावरण कुंद बनवत होता. हिराक्काने भिंती लगत चटई अंथरली. त्यावेळी जाणवलं हिराक्का आता थकायला लागल्या.
उठताना त्यांना जमिनीला हात टेकावे लागत होते. आला नाहीत बरेच दिवस हिराक्का. आका साहेब, आता गुडघं धरायला लागली ती. उठता बसता कळ येत्या. आमचा शेजारी सतत कमरावर हात ठेवतो या, आणि म्या गुडघ्यावर ठेवतीया. कोण शेजारी? ह्योच ज्याच्या समोर तुम्ही हात जोडून आला किंवा चांगला शेजारी शोधलाय हिराक्का. अहो देवाचाच शेजार असणाऱ्याला कशाची परवा. आता परवा कशाची करतीया? संधी जिंदगानी गेली आणि आता किती उरली या कुणाला ठाव. त्यो कुठं परागंद झाला या, त्याला काय मागं वळून बघावं वाटलं नाही. रोज आरशात बघून कुंकू येताना वाटतं निदान आता तरी तो परत येईल. कधी नव्हे ते त्यावेळी हिराक्का नवऱ्याबद्दल बोलत होत्या. उन्ह उतरणीला लागली होती. मनात एकटेपणा साचून येत असावा. कितीही लोकांच्यात वावरलं तरी मनाच्या सोप्यात माणूस एकटा असू नये. तिथं आपलं माणूस लागतं. हिराक्कांना ते जाणवत होतं. किती वर्ष झाली हिराक्का तुमच्या लग्नाला? कुणी मोजल्यात, पर 14 वर्षाची होती बघा लग्न. तो लुगड्याला बोवणं बी आवरत नव्हता. आणि तुमचे मालक? होतं 25 वर्षाचं. आता नीट चेहरा बी आठवत नाही बघा. पर भटाजवळ बारीक चामखेळ होती, तेवढंच याद राहिलं या. आता कधी समोरनं गेलं तर मी वळकरच याचा भरोसा नाही. हिराक्कांच्या डोळ्यात पाणी जमा झालंय असं वाटलं. मग ते धुरानं की नवऱ्याच्या आठवणीनं. पण नवऱ्याच्या तरी अशा कितीशा आठवणी हिराक्काजवळ होत्या. हिराक्कांनी सगळं आयुष्य एकटीनं काढलं. अहो, पुरुषाशिवाय सगळं आयुष्य खेड्यात एका बाईनं एकटीनं घालवणं ही एक वेगळ्याच प्रकारची तपश्चर्याच होती. पण हिराक्कांच्या संबंधात कधी वेडं वाकडं कोणाच्या कानावर आलं नाही. खरं तर तसं धाडस कोणा पुरुषाचं झालंच नसतं. असं हिराक्कांचं भक्कम व्यक्तिमत्व होतं. आजी गेल्यावर हिराक्का वाड्यावर आल्या होत्या. तेव्हा त्या फारच थकलेल्या दिसत होत्या. आमची आजी 90 वर्ष जगली. हिराक्का आजी गेल्या तेव्हा 70च्या आसपास होत्या. कमरेवर हात ठेवून त्या सोप्यात उभ्या होत्या. आजीचं प्रेत वाड्याबाहेर काढल्यावर त्या मट्ट दिशी खांबाला धरून बसल्या. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आजीवर त्यांचं प्रेम होतं. त्या आजीला आत्ती म्हणायच्या. हे संबोधन त्यांनी कुठून शोधून काढलं कुणाला ठाऊक. त्यानंतर 10-15 दिवस आईने त्यांना वाड्यावरच ठेवून घेतलं होतं. आजीचा 10वा हिराक्कांच्या देखरेखीखाली पार पडला. आजीचे दिवस झाल्यावर मी परत निघालो. त्यावेळी वाकून हिराक्कांच्या पाया पडलो. निघालास? होयजी. जरा जपून जा बाबा, आणि गावाकडे येत जा. शहरात गेला की तिकडच राहू नका. या वाड्याची देण ठेवा. आम्ही आता पिकली पानं. पुण्यांदा येशीला तेव्हा राहतूया का हळद कृष्णेला जात्याच कुणास ठाव. हिराक्कांच्या बोलण्यात आता म्हातारपण जाणवू लागलं होतं. पूर्वीचा खळाळ कमी झाला होता. असं का बोलता हिराक्का? आजी नंतर आम्हाला तुम्हीच. अरे आता पिकल्या पानाचा भरोसा धरू न ग. मरण कुणाला चुकलंय अवय. फकस्त फट्ट दिशी यावं बघ. हातरुणावर पडून एवढं न ग. कुणाची सेवा घ्याया कशाला उरायचंय. आणि माझं हाय बी कोण उडबस कराया. हिराक्का, आम्ही तुमचं कोणीच नाही का? हाय सा बाबानू. समधी हाय सा म्हणून या गावात इतकी वर्ष निघाली र. हिराक्कांनी डोळ्याला पदर लावला. आजकाल थोड्याशा भावनाशील प्रसंगाती हिराक्कांचे डोळे ओले व्हायचे. आयुष्यभर लोकांसाठी करत आलेल्या हिराक्कांना मात्र मरते समयी परावलंबी व्हावं असं वाटत नव्हतं. ताठ मानेनं उभं आयुष्य त्यांनी घालवलं होतं. पण शेवट कुणाला चुकणार नव्हता आणि तो कोणाच्या हातात नव्हता. मी दरवाजातून बाहेर पडलो. तो वाड्याची चौकट धरून हिराक्का बराच वेळ हात हलवत उभ्या होत्या. हिराक्कांशी खरं तर कुठलंही माझं रक्ताचं नातं नव्हतं. कुठल्या भावनिक बंधाने मी त्यांच्याशी बांधला गेलो होतो मलाही समजत नव्हतं. ही अंतरीची नाती कितीतरी जन्म पुरणारी होती. अस्सल शिव्याखाली मायेचं मुलायम अस्तर लावलेली हिराक्कांची बोली सतत काळजाशी सलगी करत राहायची. काळीज माया सुद्धा किती वेगळी रूप घेऊन नेहमी आपल्या आसपास वावरत असते.
हिरक्का हे त्याचंच एक रूप होतं. मरण कुणाला चुकणार नसतं, पण जवळच्या माणसाला ते येऊ नये असं मात्र आपल्याला वाटत असतं. एके दिवशी हिरक्का गेल्याची बातमी आली. त्या रात्री झोपल्या त्या उठल्याच नाही. झोपेच त्या न परतीच्या वाटेला निघून गेल्या. तसं सुखाचं मरण लाभलं. जन्मभर शेजारी राहिलेल्या विठोबाने शेजारी या नात्यानं फक्त तेवढंच त्यांचं ऐकलं असावं. त्याचा शेजार धर्म त्यानं पार पाडला असावा. धन्यवाद. या छोट्याशा 1 तासामध्ये सादर केल्या गेलेल्या दोन्ही कथा तुम्ही ऐकल्यात. तुम्हालाही कदाचित तुमच्या आसपास जाणवणारी अनेक माणसं आठवली असतील. अनेक माणसं आपल्याला काहीतरी आयुष्यात देऊन गेलेली असतात. आपण त्यांना आयुष्यात काय देतो हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो. अशाच माणसांचा इतिहास प्रत्येक वेळी लिहिला जातो असं नाही. तो लिहायचा मी प्रयत्न केला आणि सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी निर्माण झाल्या. 15-16 माणसं ही आयुष्यात आलेली होती. त्यांना शब्दबद्ध केलं. त्याचं वळणावरची माणसं नावाचं पुस्तक झालं. आज 1 तासाच्या ह्याच्यात आमची नेहमी ह्या कार्यक्रमात 3 व्यक्तिरेखा सादर करतो, पण वेळेच्या बंधनानुसार आज इथं 2 व्यक्तिरेखा सादर केलेल्या आहेत. खरं तर लेखकाला एक वेगळा आनंद असतो की आपण लिहिलेली पात्र पुन्हा जिवंत होण्याचा. हे वेगळं माध्यमांतर असतं. आज अभिवाचनाच्या रूपातून का होईना ही 2 पात्र परत 25 वर्षानंतर जिवंत झाली आणि ते ऐकण्याची मला आणि तुम्हाला दोघांनाही भाग्य लाभलं असं मी म्हणेन. त्यामुळं माझे सगळे साथीदार वैदेहीताई कुलकर्णी, चंद्रकांत कांबेरे आणि डॉक्टर अदिती काळमे या तिघांचंही मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक हे सुख त्यांनी लेखकाला परत निर्माण करून दिलं. आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणेच अभिवाचन हा वेगळा एक कार्यक्रम असतो, वेगळा प्रकार आहे. हा वाचन संस्कृतीचाच एक भाग आहे. काही वेळा वाचायला जमत नाही, अशा वेळी आपण नुसतं ऐकत राहिलं आणि अभिवाचनातून एखादी कथा ऐकत राहिली तर ती आपल्या हृदयापर्यंत किंवा काळजापर्यंत जास्त सोपेपणानं पोहोचते असं मला वाटतं. आज ग्रंथ महोत्सव समितीनं सगळ्या आम्हाला या कथा इथं सादर करण्याची अनुमती दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रंथ महोत्सव समितीचं मनापासून आभार. कुणाला जर त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला तर हा कथासंग्रह बाहेर आपल्याला विकत मिळेल. धन्यवाद. हॅलो. आज वळणावरची माणसं यातील निवडक सदरांचं अभिवाचन या 3 दिग्गज कलावंतांनी केलं. आत्ताच काकासाहेब मला असं म्हणाले की हा कार्यक्रम एस्टॅब्लिश व्हायला लागला आहे आणि सातारा जिल्ह्यात नव्हे तर आता महाराष्ट्रातही कार्यक्रम व्हावा अशी 10 प्रयोग आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे झाले. परंतु डॉक्टर राजेंद्र मानेंचं फार मोठं हे यश आहे. डॉक्टर राजेंद्र माने हे एक अत्यंत संवेदनशील असे लेखक आहेत. 25पेक्षा जास्त कादंबऱ्या मला घातल्यानंतर खूप पूर्वी आठवणीत राहिलेली ही माणसं डॉक्टर साहेबांनी आपल्या कुपीमध्ये ती साठवली आणि आज ही माणसं त्यांच्यासमोर आज व्यक्त होताना ही व्यक्त करणं सुद्धा त्यांच्या आठवणीमध्ये राहणं. एक शायर असं म्हणतात की ये जनाजे ये कब्र ये कफन ये लफ्ज किसी काम के नहीं होते दोस्तों. ये जनाजे ये कब्र ये कफन किसी काम के नहीं होते दोस्तों, वरना आदमी तो उस दिन मर जाता है जिस दिन उसे याद करने वाला कोई न हो. माणसांच्या अभिव्यक्तींना लक्षात ठेवून त्यांना वेचे म्हणून एखादा लेखक उभा राहतो आणि उत्तम आईवडिलांच्या संस्कारात वळणात राहिलेला माणूस वळणावरची माणसं लिहितो. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य डॉक्टर राजेंद्र मानेंचं असं मला वाटतं. कारण ते आमचे सन्मित्र आहेत. उत्तम असे ह्या कथा वाचताना तुमच्या लक्षात येईल की या कथांच्या मध्ये डॉक्टर साहेब हे अत्यंत उत्तम समुपदेशकाची भूमिका. प्रत्येक घरामध्ये खिराक्का आहे, प्रत्येक अंतःकरणामध्ये गुलाबाई कुठंतरी राहिलेली असते आणि अशी हिराक्का ही अत्यंत ताकदीने या 3 कलावंतांनी केली. तर मी धन्यवाद मानेल कांबेरे साहेब. कोर्टाच्या भाषा मोजणारा माणूस ही शब्दांची उत्तम फेक करून काळजापर्यंत भिडवणाऱ्याची भाषा करतो. आदिती काळमेक ह्या अत्यंत उत्तम संवेदनशील अशा कवयित्री आहेत
त्यांनी आतापर्यंत अनेक एकाच त्यांच्या पुस्तकाला 10 पुरस्कार कथासंग्रहाला मिळत. सर्वांनी डोळ्यात अतिशय टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. तिसऱ्या ज्या आमच्या नगर वाचनालयाच्या कार्यवाहीत अतिशय होतकरू अशा कार्यवाहीत आमच्या या शुभेच्छा देण्यासाठी इथं आमच्या नगर वाचनालयाचे जोशीसाहेब उपाध्यक्ष इथं उपस्थित आहेत. माजी उपाध्यक्ष आदरणीय पवारसाहेब युवराज पवारसाहेब इथं उपस्थित आहेत. यांना आशीर्वाद देण्यासाठी काकासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित. अनेक डॉक्टर साहेबांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित. त्या सर्वांचे ऋण व्यक्त करू आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना या 24व्या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं मी वळणावरच्या माणसाच्या या प्रयोगाला 10 प्रयोग झालेत त्याच्यावरचा 1-0 वाढवण्याची जबाबदारी ही आम्हा रसिकांची आहे आणि तो 100वा प्रयोगही ग्रंथ महोत्सवात व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन डॉक्टर साहेब या 3ही कलावंतांना न थांबता असाच हा वळणावरच्या माणसांचा प्रयोग सातत्यानं संबंध महाराष्ट्रावर अशा शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. एक सूचना आहे, या कार्यक्रमाच्या नंतरचा पुढचा लोकशाहीरीचे रंग हे झी 24 तासची